नमस्कार. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ. काही गोष्टीवरचा पडदा न उठलेलाच बरा असतो. काही गोष्टी झाकून बऱ्या असतात आणि उघड केल्या की त्या अधिक विद्रूप कुरूप दिसायला लागतात. त्यामुळं काही गोष्टींवरचा पडदा कायम ठेवून आपण काही गोष्टी उघड करणार आहोत. अगदीच भोंगळं करणार नाही आहोत. त्यामुळं कृपया पुन्हा एकदा तीच विनंती, पडद्यामागच्या गोष्टीतील व्यक्ती कोण असं विचारू नका. तुम्हाला अंदाज आला तर तुम्हीच तुमच्यापर्यंत ठेवा. मनमुराद हसा, आपल्या भावना व्यक्त करा आणि थांबा. तात्या हे कॉमन नाव घेऊन आपण राजकारण्यांचे किस्से सांगतोय. जरा कमी तात्या राजकारणामध्ये आहेत म्हणून. नाहीतर आबा, दादा, अण्णा, भैया, भाऊ अशी संख्या खूप मोठी आहे. तात्या जरा वेगळं नाव आहे, कमी लोकांचं असलेलं नाव आहे म्हणून तात्या आपण नाव घेतलेलं आहे. आता हे तात्या कोण शोधायचा प्रयत्न करू नका. तर आमचे तात्या, नाथपुरातले हे तात्या जरा छंदी फंदी व्यक्ती. एका तात्यांचे बंधू मोठे राजकारणात मोठे होते, ते एका तात्यांचे बंधू छोटे पण राजकारणात मोठे होते. आपल्या छोट्या भावाच्या मोठ्या ताकदीच्या जोरावर तात्यांचं आपल्या भागातलं राजकारण जोरदार चाललं होतं. तात्यांची समाजसेवा इतकी मोठी होती, त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं होतं आणि तात्या रात्री उशिरापर्यंत ही समाजसेवा करत फिरत असायचे. थकल्या भागल्या जीवांना, रंजल्या गांजल्या लोकांना मदत करणे हा तात्यांचा आवडता छंद होता. त्यातल्या त्यात उपेक्षित, दीनदुबळ्या, भटक्या लोकांना सहकार्य करणे हा तात्यांचा आवडता छंद. म्हणजे अगदीच ज्या महिलांना परित्यक्त्या, विधवा आहेत अशांना तर मदत करायचेच करायचे, पण पोटासाठी नाचते मी परवा कुणाची असं म्हणणाऱ्या महिलांवरती तात्यांचा विशेष जीव होता. यांना मदत करताना तात्या मागं पुढं पाहत नव्हते. आपली दौलत उधळून लावायला कमी करत नव्हते. ती खूप लोकात पोहोचावी म्हणून 10-10च्या नोटामध्ये असावी आणि त्या नोटा कडक कडक असाव्यात. म्हणजे दान द्यायचंच आहे तर उगीच चुरगाळलेल्या नोटांचं कशाला, ते कडक नोटांचं असावं अशी तात्यांची इच्छा असायची. रात्री 12-1 पर्यंत तात्यांसाठी असे विशेष जलसे सुरू असायचे. मग साहजिकच आहे, 1-2 वाजता परत येणार, झोपणार, मग उठायला स्वाभाविकच उशीर व्हायचा. उशीर म्हणजे अंमळ जरा थोडासा उशीरच. लोक साधारणतः 6-6:30ला उठतात. बाकीची 80 लोक 8 वाजेपर्यंत उठतात. काही कमी काम असलेली माणसं 9 वाजेपर्यंत उठतात. तात्या 11पर्यंत उठत नव्हते, एवढंच काय ते. पण बाकी 11 नंतर रात्री परत उशिरापर्यंत तात्यांची समाजसेवा अबाधितपणे सुरू राहायची. आज तात्यांच्या घरी अशीच लोकांची रीघ जमलेली होती. कुणाचं काही काम, कुणाचं काही काम. प्रत्येकाला कुणाला BNCचं कॉन्ट्रॅक्ट हवं होतं, कुणाचं पंचायत समितीत काम अडकलेलं होतं, कुणाचं कुठे काम अडकलेलं होतं, कुणाचं बिल अडकलेलं होतं, कुणाला कामाची वर्क ऑर्डर मिळत नव्हती, कुणाचं पोलीस स्टेशनमध्ये काम अडकलं होतं, कुणाला MSEBचं कनेक्शन मिळत नव्हतं, तर कुणाच्या भागामध्ये MSEBचं पोल किंवा तिथे DP मिळत नव्हता. एक ना अनेक समस्यांनी हे जग ग्रासलेलं आहे आणि जो सोडवतो त्याला मसीहा समजून लोक येत असतात, हे मात्र नक्की. तात्यांच्या घरीही आज अशीच गर्दी होती आणि हळूहळू लोक वाढू लागले होते. घड्याळात 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, तशी जथ्थेच्या जथ्थे माणसं तिथे येऊ लागली. आज तात्या 11:30 वाजता उठून तयारीला लागले होते. खास माणसं आतमध्ये जायची, तात्यांना बोलायची आणि बाहेर यायची. आशाळभूतपणाने समोरचा माणूस विचारायचा, काही निघाले, उठले? हो, येतील थोड्या वेळात, असं उत्तर देऊन तो माणूस निघून जायचा. थोड्या वेळातच नाश्ता वगैरे आटपून कडक कडक पोशाखात टोपी लावून तात्या बाहेर आले आणि बाहेर ताच आपल्या ड्रायव्हरला म्हणजे शिरपाला हाक मारली. आता शिरपा ही नाव कॉमन आहे बरं का, म्हणजे फार कमी माणसं असतात म्हणून आपण हे नाव ठेवलेलं आहे. आपल्या शिरपाला हाक मारली, ए शिरप्या, गाडी लाव. आणि आलेल्या लोकांची कागदं घेत कुणाला फोन लाव, कुणाला काही कर, कुणाशी बोल, होऊन जाईल, तुझं होत नाही असं सांगत त्या घोळक्यात रमले. एक कागद वाचता वाचता तात्यांची नजर पुन्हा शिरप्याकडे गेली. शिरपा जागचा हल्लेला नव्हता. त्याने जळजळीत कटाक्ष टाकला आणि शिरप्याला जरा जरब भरल्या आवाजाने विचारलं, उठकिरा भाड्या, जा ना लवकर, निघायचंय कळत नाही का? ते कार्यक्रम भरपूर चाललेत गावात, अजून ते कारगिलचा कार्यक्रम होणार आहे, तुला अक्कल नाही का? हळू आवाजात खालीमान घालून शिरपा म्हणला, गाडी सेल्फ उचलत नाही जी. का रे, का आत्ता नीट करून आलतास की? तात्यांचं उत्तर, बॅटरी डाऊन झाले तात्या, बॅटरी बदलावं लागेल. शिरपानं बॅटरी बदलावं लागेल म्हटल्यावर तात्यांच्या कपडावर आठ्या आल्या
आपल्या शर्टाच्या खिशातून मध्ये हात घालून बनेंच्या कोपऱ्यातल्या खिशामधल्या बंडीच्या खिशात हात घातला आणि 100-100च्या कडक कडक नोटा काढून बंडल शिरपाच्या हातात दिलं. किती लागतील रे? 4-4.5 लागतील जी. शिरपाचा आजीजीचा आवाज. जा लवकर, लवकर आण. पटकन बदलले पाहिजे, कारगिलच्या कार्यक्रमाला जायचंय. शिरपा निघाला ते बंडल हातात घेऊन आणि तेवढ्यात ताताने त्याला हाक मारली. ए शिरप्या, कोणची बॅटरी टाकतोस? शिरपा आपला सहज म्हणला. टाकतो की एक साईडची. तात्याचं टाळकं खवळलं, लाल डोळे झाले आणि तात्या म्हणले, अबे सुकळीच्या, बॅटरी गेली तर दोन्ही साईडची टाकाय सोडून देऊन एक साईडची काय टाकतो रे? बॅटरी पुन्हा अजून अडचण आणतो का माझी? जा दोन्ही साईडची बॅटरी टाकून ये. शिरपाला कळना काय उत्तर द्यावं. गाडीच्या बॅटरीची कंपनी एक साईड आहे. एक साईडची बॅटरी म्हणजे गाडीला 2 साईडला बॅटऱ्या असतात आणि एका साईडची गेली आहे असा तात्यांचा समज झाला असावा. गेला बिचारा जी म्हणून. करतो काय, मालकापुढे काही चालत नसतं. निघून गेल्यावर एक 15-20 मिनिटात दुकानात गेला, बॅटरी बदलली, बॅटरी टाकून घेतली आणि 20-30 मिनिटामध्ये परत आला. जशीच गाडी आली तशी तात्या गाडीत बसले आणि भुरकन निघून गेले. ज्यांची कामं झाली ते सुखी माणसं होते, ज्यांची नाही झाली ते बिचारे आता पुन्हा तात्या परत येण्याची वाट बघू लागले. त्याचं झालं असं की त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार सत्तेवरती होतं आणि कारगिलचं युद्ध जोरदार सुरू होतं. कारगिलच्या युद्धातल्या जवानांना समर्थन देण्यासाठी गावोगावी वेगवेगळ्या रॅली काढण्यात येत होत्या आणि या रॅलीची तयारी सगळीकडे जोरदार चालू होती. या रॅलीत सहभागी होणं म्हणजे देशभक्ती दाखवणं असा सगळा प्रकार होता. त्यामुळे राजकारणी खास करून या सगळ्याला इनकॅश करण्यासाठी अशा कार्यक्रमांच्या मध्ये, सभांच्या मध्ये उपस्थित राहत होते. मदत फेरी निघायची, खूप मदत जमायची आणि ती मदत सैन्याकडे पाठवली जात होती म्हणे. आता खरं किती खोटं किती हा भाग वेगळा, पण जमा होत होती. लोक सदिच्छेनं, प्रेमानं, देशभक्तीनं ओतप्रोत भरलेले होते. नक्षे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का अशा घोषणा चालू होत्या. अशा सगळ्या घोषणांच्या मध्ये आज 1-2 कार्यक्रमांना तात्यांनाही बोलवून आलेलं होतं. काही वेळ रॅलीत हजर राहायचं होतं आणि त्यानंतर होणाऱ्या एका मोठ्या सभेसाठी तात्या जाणार होते. एका रॅलीच्या ठिकाणी पोहोचले. रॅली निघाली. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. वेगवेगळ्या घोषणा दिल्या जात होत्या. पाकिस्तान विरोधी घोषणा होत्या, भारतीय सैन्याच्या समर्थनातल्या घोषणा होत्या आणि या घोषणांनी आसमंत निनादून निघालेला होता. तात्या आपली मूठ आवळून जोरदार घोषणा देत निघालेले होते. दूध मांगो खीर देंगे, काश्मीर मांगो चीर देंगे अशा जोरजोरात घोषणा होत्या. पाकिस्तानचा धिक्कार असो, अब तो नगाड़ा बज ही चुका है सरहद पर सैतान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का अशाही घोषणा होत्या. तात्या या सगळ्या घोषणात उत्साहात सहभागी होते. गावातून फिरत 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 ही सगळी रॅली सभेच्या ठिकाणी आली आणि 1-2 वक्त्यांनी जोरदार भाषणं केली. शेवटचं भाषण तात्या मोठे नेते असल्यामुळं अर्थातच तात्यांचं होतं आणि तात्या मोर्चाला गेल्यावरती तिथे तात्या पोहोचल्याबरोबर तात्यांनी भाषणाला सुरुवात केली. तात्या बोलायला सुरुवात केली आणि तात्या म्हणत होते, भारताचं आणि कारगिलचं युद्ध सुरू असताना पाकिस्ताननं मध्ये नाक खुपसायची काय गरज? आमच्या शेजाऱ्याचा प्रश्न होता, आमचा आम्ही मिटवून घेतला असता, पण आमच्या आणि कारगिलच्या भांडणामध्ये पाकिस्ताननं नाक खुपसून उगच आपला हसं करून घेतलेला आहे. आता आम्ही पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. कडकडून टाळ्या वाजल्या. त्यातली काही लोक तोंडाचा आ करून तात्याकडे बघत बसले. त्यांना कळतच नव्हतं तात्या काय बोलतायत, कारण युद्ध भारताच्या आणि कारगिलच्या मध्ये सुरू नव्हतं. युद्ध भारताच्या आणि पाकिस्तानच्या मध्ये सुरू होतं. कारगिलच्या निमित्तानं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारगिल नावाचा कोणताच देश अस्तित्वातच नाही. तो भारताच्या भूभागातला एक छोटासा तुकडा, त्यावर पाकिस्तानने आक्रमण केलं होतं आणि तात्या समजले भलतंच. तात्यांना वाटलं कारगिल नावाचा एक देश आहे, त्याच्यावर भारताने आक्रमण केलेलं आहे आणि उगीच कारगिलच्या बाजूनं पाकिस्तानमध्ये येऊ लागला आहे. असलं अगाध ज्ञान आणि अगाध भाषण ऐकून लोकही तृप्त झाले होते. तात्यांची देशभक्ती आणि देशाविषयीचं ज्ञानही लोकांना कळलं होतं. मंडळी, पुन्हा तीच विनंती करतोय, तात्या कोण विचारू नका, कारण तात्याच्या माणसांना
ते तात्या आहेत असं मी सांगितल्याचं कळलं तर माझी काही खैर नाही हो.